वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे कलिका आणि तुमचं मनापासून स्वागत आहे कली टेल्सवर. सो हा जो व्लॉग आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण माझी परीक्षा संपली आहे. येस येस, चिअर फॉर दॅट. आणि आता माझी परीक्षा म्हणजे आज आमचा लास्ट पेपर होता, ज्याला पेपर नाही म्हणू शकत, याचा स्काउट अँड गाईड म्हणजे हा या विषयाचा आमचा पेपर होता. आणि एक मिनिट, लेट्स टेक अ मोमेंट फॉर माय हेअर टुडे. खूपच छान दिसत आहे. आजचा जो व्लॉग होणार आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. आज शेवटचा दिवस होता आमचा एक्झामचा, त्यामुळे आम्ही जाणार आहोत एका मस्तपैकी कॅफेमध्ये. आणि हा माझ्या एका फिद्दूशा एक दिवसाच्या वॅकेशनचा पण पहिला दिवस आहे. मी आता 10th मध्ये जाणार आहे. सो आता आमचे 10thचे क्लासेस सुरू होणार आहेत मंडे पासून. आज सॅटरडे. सो एक दिवसाच्या फिद्दूशा वॅकेशन मध्ये मी तसंही काय करू शकते. सो आज आम्ही जाणार आहोत तिथे मस्तपैकी मज्जा करायला. इट्स लाईक नगरचा एक कॅफे आहे, क्रेझी चीझी. इट्स नॉट नगरचा कॅफे, तो कुठला तरी फ्रँचायझी आहे. तर क्रेझी चीझी कॅफेला चाललो. इट्स नॉट स्पॉन्सर्ड आणि मला हे क्रेझी चीझी वर्ड बोलता येत नाही. सो या आपण तिकडे जाऊयात. आणि आत्ता वाजलेले आहेत 12:20. आता मी बघणार आहे एक चांगली मूवी. हा, काल मी एक मूवी पाहिली होती वेकअप सेट म्हणून आणि खूपच चांगली आहे. म्हणजे काय सांगू मी तुम्हाला. तर वेकअप सेट बद्दल काय सांगायचंय, मी ते खूप अंधार केलंय. हे इग्नोर करा कारण आमचे पडदे थोडे छोटे आहेत, त्यामुळे ते इथे लावावं लागतं. सो आता मी पाहणार आहे काय पाहू. मला शोधायचं आहे की नेटफ्लिक्सवर मी अजून वेगळं काय पाहू शकते. सो येस, सो आम्ही तिथे अराउंड 5:30 वाजता वगैरे जाऊया. 5:30 पर्यंत. हसी तो फसी. सो येस, ज्याच्यात सिद्धार्थ मल्होत्रा आहे आणि परिणीती चोप्रा आहे. सो मला अजिबात रूमचं दार उघडं आवडत नाही. सो येस. सो आत्ता मी जेवतीये आणि मी डोसा खातीये आणि अजून मूवी चालू आहे. 2:30 वाजलेत. सो येस. सो आता मी जी हसी तो फसी मूवी होती ती पाहिली आहे. इट वॉज लाईक फॅन्टास्टिक आणि मला खूपच आवडली मूवी. सो आता आमचं ठरलं आहे की 5 किंवा 5:30 पर्यंत आम्ही जाणार आहोत क्रेझी चीझी कॅफेला. गुड हेअर डे बट नॉट अ गुड स्किन डे. खूप जास्त हे झालंय कारण मी चेहरा नाही धुतलेला. मी शाळेतून आल्यापासून आत्ता चेहराच धुतलेला नाही. बिकॉज कंटाळा, ऑफकोर्स मला खूप कंटाळा आहे. म्हणजे सगळ्या कामांचा कंटाळा आहे मला, सगळ्या. आणि तुम्हाला वाटतं माझ्या ओठांना हे काय झालंय. सो हे माझे ओठ उरलेत. मी रोज एसीत झोपते आणि नगरची हवा खूप कोरडी असल्यामुळे हे खूप झालंय. सो मी काय केलं, सकाळी जाताना मी आंघोळ केली होती. म्हणजे शाळेमध्ये जाताना मी आंघोळ केली होती. आंघोळ करून मी शाळेत गेले होते. पण लाईक फॉर नो रिझन मला आता खूप परत आंघोळ करावीचं वाटतं कारण मला बिलीव्हच होत नाही मी आंघोळ केली. लाईक कोणी सांगू शकेल का की म्हणून आंघोळ केली. सो मी आंघोळ करणार आहे आता. सो येस, मी परत एकदा 2दा आंघोळ करते मी आज दिवसात. जी दुसऱ्यांदा आंघोळ करायची होती ती करून झालेली आहे आणि आता पूर्ण बेअर फेस आहे माझा, पूर्ण बेअर. आता हे मी तुम्हाला माझा एक क्विक स्किन केअर रुटीन दाखवणार आहे. गाईज, आत्ता वाजलेले आहेत 5 वाजायला 5 मिनिटं उरलेली आहेत आणि आता मी तयार होणार आहे. मी काही मेकअप तर करणार नाहीये. ओनली लाईक फक्त कपडे घालायचेत मला. सो येस. आणि यार मला दर शॉर्टमध्ये माझे केस खूप आवडत आहे. तुम्हाला या व्लॉगमध्ये आत्तापर्यंत बोर होत असेल कारण मी एकटीच आहे. आता आमची माकडांची अख्खी टोळी या व्लॉगमध्ये येणार आहे. टोळी म्हणजे काय, फार काही लोक नाही, 3 माकडी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता दिसणार आहेत. सो तेव्हा तुम्हाला बोर नाही होणार. तर येस, त्यांना माझ्या चॅनलवर यायची अतिशय जास्त हौस आहे म्हणून मी त्यांना आणते. सो एक क्विक GRWM करते. सो मी घालणार आहे ही रिप जीन्स. त्याच्यानंतर मी वरती घालणार आहे. इट्स लाईक सो गुड. हे मला खूप आवडतं. तर हे आहे एक, ह्याच्यात टँक टॉप आहे त्याच्या आतमध्ये, त्याच्यावर लिहिलंय ला ला ला. हे मी घालणार आहे आतमध्ये. आणि त्याच्यावरती हे श्रग टाईप ऑफ शिअर फॅब्रिकचं एक खूप छान इलास्टिक श्रग आहे. खूप छान आहे यार, खूप छान आहे. किती त्याची डिझाईन खूप अस्थेटिक आहे.
सो मी हे सगळं घालणार आहे. सो लेट्स गेट रेडी विथ मी. मी आता ते घालून येते. हे खूप छान दिसतंय बट आय हॅव चेंज्ड माय डिसिजन. मला उद्या एका महत्त्वाच्या ठिकाणी जायचं आहे. सो आय थिंक हा आउटफिट तिथे खूप जास्त चांगला दिसेल. सो मी हा जो टॉप आहे तो मी उद्या घालणार आहे. आता त्याच्या जागी मी घालणार आहे एक क्रॉप्ड टी शर्ट टाईप ऑफ थिंग. दाखवते तुम्हाला. दिस इज हाऊ इट लुक्स. कम्फर्टेबल आहे, छान आहे. आय कॅन लिटरली लाईक डान्स विथ इट. सो या आता ह्याच्या खाली घालणार आहे मी ही जीन्स. दिस इज हाऊ इट लुक्स. आय नो खूप छान दिसतंय आणि हे मला खूप कम्फर्टेबलही वाटतंय. सो मी हेच घालणार आहे. सो आता मी क्विक पटकन सनस्क्रीन वगैरे लावून घेते आणि मग मला 2 व्हीलरवरती माझ्या फ्रेंडला आणायला जायचं आहे. मग आम्ही दोघी सोबतच तिकडून जाणार आहोत. आणि मला खूप जण GRWMमुळे म्हणाले की तू 3 फिंगर रूल नाही करत का. तर येस मी करते, पण GRWMच्या माझ्या इन्स्टा व्हिडिओजमध्ये मी ते असं केल्यामुळे ते वाटतं की मी काही केलेलं नाही आहे 3 फिंगर रूल. थोडंसं ऑइली वाटत असेल तुम्हाला, पण या सनस्क्रीनने थोडं ऑइली होतंच, पण ते नंतर मॅट करता येतं आपल्याला. तुम्ही विंचरल्या नंतर हे पाहू शकता खूप स्टॅटिक चार्ज आलाय माझ्या केसांना आणि त्यामुळे ते खूप फ्रिझी झाले, ड्राय झालेत. सो त्यामुळे मी लावणार आहे लॉरियल पॅरिस द सिरी एक्सपर्टलेस अनलिमिटेडचं सिरम. छान लावून घेतल्यावर तुम्ही लगेच फरक पाहू शकता. त्यामुळे मला हे खूप आवडतं हे सिरम. तुम्ही पण वापरू शकता. सिरम वापरणं म्हणजे माझं डेली रुटीन झालंय. सिरमशिवाय माझे केस अजिबात चांगले दिसत नाही, खूप फ्रिझी होऊन जातात आणि त्यामुळेच त्याला एक वेगळी शाईन येते. दॅट्स वाय आय लाईक सिरम्स. मी आता एकदम अशी जेनझी टाईपची बोलले का. येस. सो सिरम लावून झालं आहे. केसांचं तर सगळं झालंच आहे. मी असेच सोडणारे केस बिकॉज इट्स अ गुड हेअर डे आणि हे दिवस खूप क्वचित येतात हे दिवस. दॅट्स इट. खूपच पिगमेंटेड आहे. ही आहे ट्रान्सल्युसेंट पावडर. मला लावणार आहे. मला वाटतं असं की कॅफेला जायला ही मुलगी काय इतकी रेडी होतीये. सो हे रेडी होणं नाही आहे. हे जे स्किन केअर मी आता केलं आहे माझं पूर्ण नॉर्मल आहे. मी शाळेत पण हे मला जो स्किन केअर रुटीन आहे ते फॉलो करून जाते. सो येस आता मी चालली आहे पहिल्या माकडींना घ्यायला. सॉरी त्यांना आता खूप ऑफेंड होईल की मी त्यांना व्हिडिओमध्ये रिस्पेक्ट दिलेली नाही आहे. सो थोडी रिस्पेक्ट देते. अनुष्काला मी घ्यायला चालली आहे, माझी बेस्ट फ्रेंड. आणि मला आत्ता एक घाण स्ट्रगल लक्षात आलं की माझा फोन चार्ज नाही केला आहे आणि मला याच्यावर ब्लॉगिंग करायचं आहे. माझा फोन खूप फास्ट चार्जिंग आहे, त्यामुळे मी आता त्याला लावणार आहे चार्जिंगला. इव्हेंच्युअली तुम्हाला कॅमेरा क्वालिटी जी आहे ती बदललेली दिसेल, कारण माझा फिद्दूचा फोन आलेला आहे आणि ज्याची कॅमेरा क्वालिटी अतिशय निय दर्जाची आहे. त्यामुळे असं तुम्हाला आता व्हिडिओ दिसत असेल, पण वी हॅव नो अदर ऑप्शन्स. सो लेट्स गो. फ्रेंड आहे. सो आम्ही ब्रेसेस, दोघींना सेम ब्रेसेस आहे आणि आता आम्ही चाललोय क्रेझी चीझी. आता आम्ही सगळे आलेलो आहोत कॅफेमध्ये. यांच्यासाठी मी जो कोड वापरलाय व्हिडिओमध्ये तो त्यांना व्हिडिओमध्येच कळणार आहे. काय नाही तुम्हाला कळेल. जाऊ दे ही स्मिता आहे, अनुष्का आणि स्वामिनी. सो आम्ही हे सगळं घातलंय. आम्ही आता ते मिरर सेल्फीमध्येच दाखवू आणि परत एकदा लेट्स टेक अ मोमेंट फॉर गुड हेअर. मागवलेला आहे बर्गर, शेक आणि फ्राईज. आम्ही टेबल चेंज केला कारण तिथे आम्हाला कम्फर्टेबल नव्हतं वाटत. मी मागवलाय वॉलनट ब्राउनीचा शेक. परत या दोघींनी कोणता बेल्जियम चॉकलेट आणि
बर्गर आणि फ्राय. हां, आणि हिने मागवले ओरिओ अँड किटकॅट वाला शेक. बर्गर आम्ही फेमस मागवले आणि फ्रेंच फ्राईज. सो येस, आता मी ह्याच्यानंतर एकही क्लिप काढणार नाही कारण मला खायचं आहे. सो बाय. हे गाईज, तर दरवेळेससारखा माझा फोन डिस्चार्ज झाला कॅफेमध्ये आणि तसे मला ब्लॉग करावंच वाटत नव्हतं की बिकॉज मला त्या मेमरीज ज्या होत्या त्या सेव्ह करायच्या होत्या माझ्या ब्रेनमध्ये आणि त्या एक्सपिरियन्स करायच्या होत्या त्यावेळी, म्हणून मला ब्लॉग करावं असं त्यावेळी वाटलंच नाही. तर आता मी घरी आत्ता नाही आले, जशी मी खूप आधीच आली 8-8:30ला, पण मी खूपच माझी एनर्जी गेली होती म्हणून मी आत्ता फोन चार्जिंगला लावला. तो थोडा चार्ज झाल्यावर ब्लॉग सुरू केला परत. तर आता वाजलेत 9 वाजून 10 मिनटं आणि मी थोड्या वेळ यूट्यूब पाहत बसली इथे. आणि आता मला इतकी झोप येते कारण मी सकाळी 6:30 वाजताची उठलेली आहे आणि मी झोपले नाही आहे पूर्ण दिवसात. तर मी आय थिंक आत्ता एक 15 मिनटाचा पॉवर नॅप घेणार आहे कारण मग मला बरं वाटेल, खरंच खूप बरं वाटेल. सो आता मला डस्ट ॲलर्जी झाली आहे, मला कळलं, कारण मला खूप भयंकर डस्टची म्हणजे धुळीची खूप ॲलर्जी आहे. बघू शकता आता असं जे डोळे ते लाल व्हायला लागलेत, नाक असं थोडं सुजलं आहे. सो दॅट डस्ट ॲलर्जी आहे. तर मी पहिले काय करते, आता फटाफट गार पाण्याने चेहरा धुवून घेते कारण चेहऱ्यावर अजून खूप डस्ट आहे माझ्या. तर आत्ता वाजलेले आहेत करेक्ट 12 आणि मला लवकर झोप आली कारण मी सकाळी लवकर उठले होते एक्झाममुळे. तर आता मला लवकर झोप आल्यामुळे मी आता झोपणार आहे. सिलसिला मी पाहत होते अमिताभ बच्चन आणि रेखा ह्यांचा. नॉर्मली तर मी ह्या वेळेला आता ब्रश केल्यानंतर चेहरा धुत असते, पण आता 9 वाजता मी चेहरा धुतल्यामुळे आता मी परत चेहरा धुणार नाहीये आणि आता मी जाणार आहे झोपायला. दिस वॉज इट फॉर टुडे. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लेट मी नो. पण मला वाटतं यूट्यूब गाईडलाईन्समुळे माझ्या व्लॉगचं जे खालचे कमेंट्स आहेत ते ऑफ असतात कमेंट सेक्शन. पण डोंट वरी, कुठल्या शॉर्ट्सच्या खाली मला टाकून द्या की असेच व्लॉग्स तुम्हाला अजून बघायला आवडतील का. आणि आता आय थिंक समर वेकेशन्स चालू आहे त्यामुळे मी अजून असेच खूप मस्त व्लॉग्स टाकणार आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू, बाय अँड गुड नाईट. काय म्हणजे आजकाल असं का करते मी फालतूच्या गोष्टी लावून द्यायला.